कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत. जसं की राम सरांनी सांगितलं की कविता सादर करायची आहे आणि मराठी दिनानिमित्त ती सादर करायची आहे. तर अचानक मला ही स्फुरलेली कविता आहे मराठी दिनानिमित्त. माय माझी मराठी. जन्म माझा मराठी देशात, कर्मभूमी माझी मराठी. जन्म माझा मराठी देशात, कर्मभूमी माझी मराठी. माय माझी मराठी. शिवरायांची महिमा गाणारी, शिवरायांची महिमा गाणारी गाथा मराठीत. मावळ्यांची वीर परंपरा, मावळ्यांची वीर परंपरा बखान करणारी मराठी. माय माझी मराठी. संतांची परंपरा ही मराठीत. ज्ञानेश्वरी असो वा तुकडोजींचे अभंगवाणी मराठीत, तुकडोजींचे अभंगवाणी मराठीत. माय माझी मराठी. सगळ्याच भाषाभाषी भावंडांना सामावणारी, सगळ्याच भाषाभाषी भावंडांना सामावणारी, आपल्या कवेत घेणारी अशी ही थोर माय मराठी, अशी ही थोर माय मराठी. कविता असो पोवाडे असो, कविता असो पोवाडे असो की आधुनिक कविता असो, प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा माध्यम ही मराठी. माय माझी मराठी. मराठी विभागाद्वारे मला कविता सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मराठी विभाग आणि आंग्ल भाषा विभागाचे खूप खूप धन्यवाद. दर्जा मराठी भाषेला, दर्जा मराठी भाषेला अभिजात भेटलेला, थाट तिचा थाटलेला. दर्जा मराठी भाषेला अभिजात भेटलेला, थाट तिचा थाटलेला. गर्व आहे उराउर भूमी महात्मा संतांची, कला संगीत क्षेत्राची, गाथा कीर्ती ओ शौर्याची, गाऊ सदा गुणगान. माय महान मराठी हो, माय महान मराठी. बोल बोबड्याची ओटी, धेनू हंबरती गोटी, दावी जगी आविष्कार. भाषा पुरातन बोले, आधुनिक रूप खुले, मन आनंदाने डोले, करू जय जयकार. माय भाषा भर जरी हो, माय भाषा भर जरी, तिचा सण करू भारी, गुढी उभारूया दारी, स्मरू मनी अभिमान. भाषा अशी जोडणारी, दुःख सारे खोडणारी, भाषा अशी जोडणारी, दुःख सारे खोडणारी, मनी ओढ लावणारी, फोडे पाशाणी पाझर. शिलालेख बोललेले हो, शिलालेख बोललेले, ऐतिहासिक झाले, जुनं सोनच राहिले, साक्ष देत जगभर. संस्कृतीचा हो आधार, परंपरेचा विस्तार, संस्कृतीचा हो आधार, परंपरेचा विस्तार. तिचे मानूया आभार, तिचे मानूया आभार, भाषा मराठी महान, तिचे मानूया आभार, भाषा मराठी महान, भाषा मराठी महान, भाषा मराठी महान. धन्यवाद. नमस्कार. आज ही कविता सादर करायची म्हणजे बऱ्याच बसलेल्या सुंदरांना असं वाटू शकतं की मी त्यांच्याबद्दलच बोलतोय की काय. तो गोड गैरसमज दूर करण्यासाठी तन्वीर सिद्दीकी यांच्या 4 लाईनी आठवतात की जेव्हा कळले ती माझ्या विना रडू हसूही शकते, जेव्हा कळले ती माझ्या विना रडू हसूही शकते, उणीव एकतर्फा प्रेमाची असूही शकते. तिला कळू देत की कवितांनी मला सांभाळलं आहे, तिला कळू देत की कवितांनी मला सांभाळलं आहे. आता माझी एखादी ओळ तिच्यासाठी नसूही शकते. आणि कविता सादर करतो की बहारलेल्या चांदराती, शब्द प्रीतीचे माझ्या ओठी, मन मंदिरात झुरतो आहे, गीत प्रीतीचे लिहितो आहे. आणि गीत असे की आठवून सखे तुला ग व्याकुळ झालो आहे, बघताच तुझ्या नयन कमळी बेधुंद झालो आहे. न दिसशी कधी तुम्हाला बेचैन होतो राणी ग,
तू जशी मजला सोडूनी तू जाशी मजला सोडूनी संपूर्ण तू जाशी मजला सोडूनी अपूर्ण माझी कहाणी ग. थँक्यू सो मच. खूप सुंदर दादा. नंतर राजेश मिरगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी. हॅलो. प्रेम प्रेम राधा आणि कृष्ण यांनीही केलं होतं आणि ते तेवढं शुद्ध होतं. पण आता सध्या प्रेम करण्यासाठी गेलं तर काय म्हणजे अर्ध्यातच प्रेम असतं, अपेक्षा अर्थ. देवाला सुद्धा प्रेयसी भेटली नाही तर आजकाल मुलांना काय. तर मी आपल्यासमोर एक सादर करत आहे एक कविता की जो मुलगा मुलीसोबत म्हणजे मुलं मुली प्रेम करताय आणि मुलीने नाकार दिल्यानंतर ती मुलगी नाकार करते आणि ती मुलगी लग्न करते आणि मुलगा इकडे आत्महत्या करतोय. देहापाशी बसून माझ्या रडतीच का ग, बाशिंग तुझ्या डोक्याला मृत्यूच माझं थैमान ग. उरल्या असं लक्षदा मौतीत माझ्या वाहून जा, सासरीत जाताना डोळ्यातले पाणी पुसून जा. आणि खेडेगाव म्हटलं तर वेशी वगैरे असते, लग्न लागलं तर वेशीतून जाता आणि मृत्यू पण झाला तर वेशीतून जाता. तो म्हणतोय तू आल्याशिवाय प्रेत माझे उठणार नाही, तू आल्याशिवाय प्रेत माझे उठणार नाही. नाही आली जरी चुकून गावातल्या वेशीत तुझी माझी भेट चुकणार नाही, गावातल्या वेशीत तुझी माझी भेट चुकणार नाही. आजही मी तुला नेहमीसारखा शेवटच्या भेटीत कळलोच नाही, आजही मी तुला नेहमीसारखा शेवटच्या भेटीत कळलोच नाही. अजून कहता म्हणतो मी बाप. आता एक आठवली, ज्या घरामध्ये बाप कमवतो ना, ज्या घरात बापाची रिस्पेक्ट इज्जत असते, पण ज्या घरामध्ये बाप कमवण्यासाठी कुठेतरी कमी पडतो, ज्या घरामध्ये स्वतःची बायको स्वतःची मुलं रिस्पेक्ट देत नाही, तर मी आपल्यासमोर एक सादर करते कविता अशी, ज्या मुलाचे वडील वारलेले आणि तो त्या अंतवेदना सादर करताय. बाप गेला तेव्हा डोईवरचे छत्र हरवले, संसाराच्या साखळदंडातून प्राण त्याचे सुटले. घरातली गेली मजा बालपण माझे संपले, संसाराच्या साखळदंडातून प्राण त्याचे संपले. व्याकुळ होऊन मीही रडलो, जगण्याच्या वळणावर वाटही मी चुकलो. क्षणभराचा राग त्याचा आम्हा सर्वांना छळला, जगण्याच्या संघर्षातून प्राण त्याचा सुटला, जगण्याच्या संघर्षातून प्राण सुटला. बाबा इथपर्यंत तरी साथ हवी होती मला, हट्ट नसता केला, फक्त एक आधार हवा होता मला. मी पोटासाठी कधीच घराचा उंबरठा ओलांडला, जगण्याच्या संघर्षातून प्राण तुझा सुटला, जगण्याच्या संघर्षातून प्राण तुझा सुटला. साहित्य सरस्वतीचे रत्न, ज्ञानपीठाचे आदरणीय मानकरी, नाम शोभे त्यांना कुसुमाग्रज, महाराष्ट्राचे ते भूषण, अशा भूषणीय व्यक्तिमत्व विभा शिरवाडकर यांना अभिवादन करून मी आजच्या माझ्या कवितेला सुरुवात करते. आणि कविता सादर करत असताना आत्ताच आपण 2 वडिलांच्या बद्दल कविताच आपण ऐकलेल्या आहेत. आणि वडील गेल्यानंतरचं जे काही रितेपण आहे, आयुष्यात आलेलं रितेपण आहे, तर ते वडील सगळ्यांसाठी आयुष्यात अतिशय मोलाची भूमिका गाजवत असतात. आणि तीच भूमिका जेव्हा ते जातात आणि जे रितेपण वाटायला येतं, तेच रितेपण मी माझ्या शब्दातून व्यक्त करते. मी माझी कविता सादर करते आणि कवितेचं नाव आहे पप्पा. आठवण येते पप्पा, कुठं मी शोधू. आठवण येते पप्पा, कुठं मी शोधू. शोधला सारा कानाकोपरा, कुठे तुमचं नाव मी नोंदू. शोधला सारा कानाकोपरा, कुठं तुमचं नाव मी नोंदू. काळजीने जीव झाला कासावीस. काळजीने जीव झाला कासावीस. कोणा विचार लौकिकाने तुमच्या जीव होतो हो व्याकुळ.
लौकिकाने तुमच्या जीव होतो माझा व्याकुळ. दिसतो का पप्पा तुमच्या चिमणीचा व्याकुळ. दिसतो का पप्पा तुम्हाला तुमच्या चिमणीचा काकुळ. आयुष्याची ऋणी ऋणी झाले मी आज. आयुष्याचे ऋणी झाले मी आज. बाप तुम्हाला पुण्य धन्य धन्य झाले मी आज. धन्य धन्य झाले मी आज. या परतुनी पुमा एक आर्तसाद घालती एक मुलगी वडिलांना. या परतुनी तुम्ही घराकडे हो आपुल्या. या परतुनी तुम्ही घराकडे हो आपुल्या. मायेची लेक तुमची साकडं घाली ती तुम्हाला. मायेची लेक साकडं घाली ती तुम्हाला. धन्यवाद. हे भक्षक रचनेचं शीर्षक आहे भक्षक. वास्तव ज्या घटना घडत आहेत त्यावर आधारित ही रचना आहे. माझी स्वरचित रचना आहे. रचनेचं शीर्षक आहे भक्षक. त्या आक्रोश वेदना किंकाळ्या. त्या आक्रोश वेदना किंकाळ्या हृदयाला टोचत आहेत. त्या आक्रोश वेदना किंकाळ्या हृदयाला टोचत आहेत. आणि वातावरण झालं विषारी मानवी भक्षक फिरत आहेत. वातावरण झालं विषारी मानवी भक्षक फिरत आहेत. निच्चांक पशुवृत्तीचा मुलीच्या भावना समजत नाही. निच्चांक पशुवृत्तीचा मुलीच्या भावना समजत नाही. आणि भारत मातेचा पदरही यांना आईचा वाटत नाही. भारत मातेचा पदरही यांना आईचा वाटत नाही. त्या द्रौपदीचे करेल रक्षण तो सावळा भेटत नाही. त्या द्रौपदीचे करेल रक्षण तो सावळा भेटत नाही. आणि सुदर्शना तुझीच नडरे तूही फिरत नाही. सुदर्शना तुझीच नडरे तूही फिरत नाही. आता त्या शाळेतही भयमनी. आता त्या शाळेतही भयमनी मोकळा श्वास न हवेचा. आता त्या शाळेतही भयमनी मोकळा श्वास न हवेचा. कोणते नाते श्रेष्ठ मानू विश्वास न कोणत्या वृत्तीचा. कोणते नाते श्रेष्ठ मानू विश्वास न कोणत्या वृत्तीचा. घरातील बहीण मुलीचा सन्मान. घरातील बहीण मुलीचा सन्मान परस्त्रीला का देत नाही. घरातील बहीण मुलीचा सन्मान परस्त्रीला का देत नाही. आणि जयंतीत रदी शुभा नजरेत आदर का नाही. जयंतीत रदी शुभा नजरेत आदर का नाही. कलियुगात जातीचे विष मस्तके सडवत आहे. आता कलियुगात जातीचे विष मस्तके सडवत आहे. त्या मणिपूरला आगीत रोजच ढकलते कोण आहे. मणिपूरला आगीत रोजच ढकलते कोण आहे. विनंती तुला नीलकंठा हे तिसरे नेत्र उघडावे. विनंती तुला नीलकंठा हे तिसरे नेत्र उघडावे. आणि हे विष संपूर्ण सारे दोषींना भस्म करावे. हे विष संपूर्ण सारे दोषींना भस्म करावे. मग कवितेचा शेवट आहे. मग मानवी हिताच्या महाप्रलयात त्या सृष्टीलाही आनंद वाटेल. मग मानवी हिताच्या महाप्रलयात त्या सृष्टीलाही आनंद वाटेल. आणि संरक्षणासाठी भगिनीच्या हाती फक्त तुझाच त्रिशूळ असेल. संरक्षणासाठी भगिनीच्या हाती फक्त तुझाच त्रिशूळ असेल. धन्यवाद. धन्यवाद पवन. सभागृहातील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा. मी अगदी प्रामाणिकपणे हे सांगू इच्छिते की मी लिहिते आहे पण कवी नाही. पण एक प्रसंग जो काव्याच्या कोणत्या प्रकारात बसतो हे तुम्ही ऐकणारे ठरवताय. प्रत्येकाने कवितेचं काही भावविश्व असं नाही आहे. कविता आभाळासारखी मोकळी आहे आणि आपण कशावरही कविता करू शकतो. नात्यांवरती नातीमध्ये जे जगतो त्यावरती कविता करू शकतो. अशीच एक नातं जे आत्याचं आणि भाचीचं आहे त्या नात्यावरती मी कविता केलेली आहे. जी वय वर्ष 79 आहे आणि आता खूप आजारामध्ये आहे. आणि तिचा माझा दवाखान्यातला जो काही प्रसंग होता त्या प्रसंगावरती ते लिहिलेलं डिसेंबर महिन्यामधलं हे सगळं लिखाण आहे. कवितेचं नाव आहे नातं मातीचं आणि आत्या भाचीचं. कधी बहीण तर सदा सर्व काळची माय होणारी अशी आमची आत्याबाई. नाव तिचं सोजराबाई. नावाप्रमाणेच साजरी अशी तिची छबी. गोष्ट तिच्या आणि माझ्या नात्याची आज तुम्हा मी सांगते. नेकनूरच्या गुलजार वस्तीत ती लहानाची मोठी झाली. वाड्यातील आम्हा साऱ्या बहिणींची ती लाडाची आत्या झाली. लांडगेंच्या वाड्यातील लेकी बाळींची ही माऊली बनली आम्हा सर्व पाखरांची सावली. आत्या म्हणत राहती माय लेकी
त्यांच्या दोघींच्या ग दोन जाती, मायलेकी दोघींच्या ग दोन जाती, पण आतभाच्या असतात एकाच वारुळाची माती. आणि म्हणत राहते दिमाखात, नातं हे आपलं मातीचं जणू एका पातीचं. आणि म्हणत राहते दिमाखात, नातं हे आपलं मातीचं जणू एका पातीचं. आत्या सांगत राहते गोष्टी चुलत्या मालत्यांच्या, आत्या सांगत राहते गोष्टी चुलत्या मालत्यांच्या, निभावणाऱ्या त्या नात्यांच्या, बिनकामाच्या रुसणाऱ्या त्या भावकीच्या, आणि तिच्या त्या गरिबीच्या सांगताना झळा ओलवतात तिच्या डोळ्यांच्या कडा. गरिबी सांगताना देऊन जाते हळूवार सांसारिक आयुष्यातील निगुतीचा धडा. तिच्या त्या गोष्टीत कैक स्वभावांच्या माणसांच्या जाती, यातूनच ती हळूवार उभी करत जाते नात्यांची शेती. शेतीतील मातीचं आणि भावकीतील नात्याचं सोनं कसं करायचं सांगत राहते ती. सोनं करण्याच्या या नादात हेही सांगते ती न चुकता, कशा खपल्यात तिच्या आधीच्या पिढ्या. मातीचं व नात्याचं हवामान जपताना राबतात या आया बाया. बापजाद्यांच्या पिढ्यांचं नाव काढण्यासाठी झिजत राहते नेहमी त्यांचीच काया. घेऊन बसती जवळ नेहमी आणि सांगत राहते गुजगोष्टी, घेऊन बसती जवळ नेहमी आणि सांगत राहते गुजगोष्टी. पुसत जाणाऱ्या तिच्या आईबापांच्या आठवणींचा ती गिरवत राहते कित्ता. विस्मरणात गेलेल्या आठवणींचा पुन्हा पुन्हा तोच ती करत बसते खलबत्ता. आता आत्या माझी म्हातारी झाली, आता आत्या माझी म्हातारी झाली. आमच्या बापावर तरी धरते सदा मायेची सावली. भाऊ भाऊजईला तोंड भरून बोलणं, भाऊ भाऊजईला तोंड भरून बोलणं, भावंडांच्या पाडसाला सहज पोटाशी धरणं. माफ करा. भाऊ भाऊजईला तोंड भरून बोलणं, भावंडांच्या पाडसाला सहज पोटाशी धरणं. आम्हाला, आमच्या लेकरांना माझी माय माझं बाळ म्हणून जीव तिचा दमत नाही. तिच्या विना माहेरपणाच्या गोष्टींना आता काही रौनक नाही. शेतात थंडीने जशी भरतात दाणेदार माणसं, शेतात थंडीने जशी भरतात दाणेदार कणस, शेतात थंडीने जशी भरतात दाणेदार कणस, तशीच तिच्या उबदार बोलण्याने बहरतात तिच्या आजूबाजूची माणसं. आम्हा भावंडांच्या शिक्षणाला बघून म्हणती, वाढलंय माझ्या खानदानीचं लौकिक. आम्हा भावंडांच्या शिक्षणाला बघून म्हणती, वाढलंय माझ्या खानदानाचा लौकिक. तुझ्याच आशीर्वादाने फुललाय हा आमच्या संसारांचा मळ. यासाठीच तर तू सोचल्या होत्या ना ग गरिबीच्या त्या झळा. शेतात जमीन तर कधी रानमाळ, शेतात जमीन तर कधी रानमाळ, वर्षागणित पुढे पुढे लोटत चाललाय आता हा काळ. आता ती दमली, आता ती थकली, आता ती दमली, आता ती थकली. आमच्यावरची मायेची आभाळा एवढी सावली. आता जराशी हल्ली. तिच्या त्या हलण्याने, तिच्या त्या दमण्याने जीव आता घाबरा घुबरा झालाय. तिच्या त्या दमण्याने, तिच्या त्या हलण्याने जीव आता घाबरा घुबरा झालाय. वारंवार भेटीसाठी आता जीव कासावीस झालाय. आत्या, तुझ्या त्या गोष्टीने मन काही भरेना आणि तुझ्या त्या वारुळाच्या गोष्टी ऐकल्या वाचून राहावेना. आत्या, तुझ्या त्या गोष्टींनी मन काही भरेना आणि तुझ्या त्या वारुळाच्या गोष्टी ऐकल्या वाचून राहावेना. म्हणून आता आत्या, यापुढे तुझ्याच भाषेत, आत्या
आता यापुढे तुझ्याच भाषेत खाण तशी माती आणि अत्या तशी भाची, तुझ्यासारखेच होऊन मातीची खाण आणि खाणीतील तीच तुझ्यासारखी माती आता पुढच्या पिढ्यांमध्ये पेरायची, आता पुढच्या पिढ्यांमध्ये पेरायची. धन्यवाद. नमस्कार. एवढ्या मोठ्या संख्येने कविता वाटते. तर सगळ्यांना नमस्कार. माझं नाव ऋषिकेश मोरे. मी एमजम पत्रकारिता विभागाचा विद्यार्थी आहे. तर गझल मी सादर करू इच्छितो. इथं आतापर्यंत अनेकांनी केल्यात, सगळ्यांचे धन्यवाद. कविता हा वेगळा प्रकार आहे, गझल हा एक वेगळा प्रकार आहे. तर मी गझल सादर करू इच्छितो. माझी पहिली गझल की मी अशाने कैक वेळा काय सांगू भोगले, मी अशाने कैक वेळा काय सांगू भोगले, प्रेयसीचे भास आता बास वाटू लागले, हा असा स्थिर झालो ऐन तारुण्यात मी, हा असा स्थिर झालो ऐन तारुण्यात मी, एवढे की दुःख नसणे दुःख वाटू लागले, एवढे की दुःख नसणे दुःख वाटू लागले, बोलण्याला काळ झाला जाणीवा मंदावल्या, बोलण्याला काळ झाला जाणीवा मंदावल्या, फक्त स्वप्नी आवडीचे लोक भेटू लागले, रात्र गहरी होत नाही कोण जाणे का बरे, रात्र गहरी होत नाही कोण जाणे का बरे, का बरे हे चांदणे अंधुक वाटू लागले, कोठून या जिंदगीला प्रेम रोग लागला, कोठून या जिंदगीला प्रेम रोग लागला, अन फक्त विरहाचे चवारे आत दाटू लागले, फक्त विरहाचे चवारे आत दाटू लागले. दुसरी कविता सादर करतो की आता एक कविता आहे. गाड्या बंगले पाहून तुझं मन भरलं असेल तर, गाड्या बंगले पाहून तुझं मन भरलं असेल तर, शेतामधलं कोठं माझ्या येऊन बघ कधीतरी, गाड्या बंगले पाहून तुझं मन भरलं असेल तर, शेतामधलं कोठं माझ्या येऊन बघ कधीतरी, मॉर्निंग वॉक घराभोवती करून थकली असशील तर, मॉर्निंग वॉक घराभोवती करून थकली असशील तर, खंडोबाच्या डोंगराभोवती फिरून बघ कधीतरी, मॉर्निंग वॉक घराभोवती करून थकली असशील तर, खंडोबाच्या डोंगराभोवती फिरून बघ कधीतरी, फक्त कपडे धुणं तुला अवघड वाटत असेल तर, फक्त कपडे धुणं तुला अवघड वाटत असेल तर, फक्त कपडे धुणं तुला अवघड वाटत असेल तर, चिखलामधली सोयाबीन ही काढून बघ कधीतरी, चिखलामधली सोयाबीन ही काढून बघ कधीतरी, हात तुझे साबणांनी उडले गेले असतील तर, हात तुझे साबणांनी उडले गेले असतील तर, हातामध्ये हात माझ्या देऊन बघ कधीतरी, हातामध्ये हात माझ्या देऊन बघ कधीतरी. आणि शेवटी की जात पैसा जमिनीविषयी बोलून झाला असेल तर, जात पैसा जमिनीविषयी बोलून झाला असेल तर, प्रेमाविषयी तेवढ्या घरात बोलून बघ कधीतरी. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा गझलेकडे येतो. जरा विनोदी म्हणता येईल, पण त्याचा ग्रामीण भागामध्ये कसं शब्द चालून जातात. गझल आहे की कवितेमुळेच माझे जगणे कठीण झाले, कवितेमुळेच माझे जगणे कठीण झाले, मी राहिलो जुनान सगळे नवीन झाले, मी राहिलो जुनान सगळे नवीन झाले, गझला कधीच माझ्या कळल्या न प्रेयसीला, गझला कधीच माझ्या कळल्या न प्रेयसीला, एक एक शेर माझे कसले कमाल झाले, गझला कधीच माझ्या कळल्या न प्रेयसीला, एक एक शेर माझे कसले कमाल झाले, होत्या दिल्याशिवाय मग आम्ही या व्यवस्थेला, होत्या दिल्याशिवाय मग आम्ही या व्यवस्थेला, वर्गातल्या मुलीचे जेव्हा लगीन झाले, होत्या दिल्याशिवाय मग आम्ही या व्यवस्थेला, वर्गातल्या मुलीचे जेव्हा लगीन झाले, प्रेमातही हताशा बदलतात व्याख्या, आहे का नाही. असं तुम सिच्युएशनची हे कायच मार्ग नाही, मी तर सोडूनच दिलंय तसं आपल्याकडे काय म्हणत तरी, प्रेमातही हताशा बदलतात व्याख्या, व्याख्या बदलतात ना, गावाकडे काहीतरी वेगळी व्याख्या आहे, इकडे काहीतरी वेगळं, तिकडे तर काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे हे बघून माणूस असा घाबरून जातो. तर प्रेमातही हताशा बदलतात व्याख्या, प्रेमातही हताशा बदलतात व्याख्या, गावात प्रेम होते लफडे पुण्यात झाले, गावात प्रेम होते लफडे पुण्यात झाले, शेवटी की आलो नकार घेऊन जेव्हा मी त्या फुलाचा, आलो नकार, दुसरं काय भेटणार,
आलो नकार घेऊन आलो नकार घेऊन जेव्हा मी त्या फुलाचा जिगरी यार म्हणाले झाले हगून झाले जिगरी यार म्हणाले झाले हगून झाले. हे जरा ते ग्रामीण. आता माझी शेवटची गझल की स्वप्न असे की माणूस जगतो मृत्यूनंतर. स्वप्न जसे की माणूस जगतो मृत्यूनंतर क्षितिजाच्या पल्ल्याड पाहतो मृत्यूनंतर. स्वप्न जसे की माणूस जगतो मृत्यूनंतर क्षितिजाच्या पल्ल्याड पाहतो मृत्यूनंतर. त्रागा करतो विरोध करतो मृत्यूआधी. त्रागा करतो विरोध करतो मृत्यूआधी. माणूस सहमत होत जातो मृत्यूनंतर. माणूस सहमत होत जातो मृत्यूनंतर. जगता जगता मी विरहाचे गाणे गातो. जगता जगता मी विरहाचे गाणे गातो. मग प्रेमाला प्रणाम करतो मृत्यूनंतर. मग प्रेमाला प्रणाम करतो मृत्यूनंतर. सुरुवातीला जीवन असते गोड गुलाबी. सुरुवातीला जीवन असते गोड गुलाबी. लहानपणी मजा असते ना. तर सुरुवातीला जीवन असते गोड गुलाबी. पडदा काळा पडत जातो मृत्यूनंतर. पडदा काळा पडत जातो मृत्यूनंतर. मी असा की माणसांना टाळू पाहतो. मी असा की माणसांना टाळू पाहतो. मृत्यूला कवटाळत जातो मृत्यूनंतर. मी असा की माणसांना टाळू पाहतो. मृत्यूला कवटाळत जातो मृत्यूनंतर. अन आताशा कोण कोणाला समजून घेतो. माणसांना माणूस कळतो मृत्यूनंतर. नजर राखतो शत्रूवरती मी माझ्या. नजर राखतो शत्रूवरती मी माझ्या. पाठीवरचे घाव मोजतो मृत्यूनंतर. नजर राखतो शत्रूवरती मी माझ्या. पाठीवरचे घाव मोजतो मृत्यूनंतर. धारातीर्थी पडल्यावर मी युद्धामध्ये. धारातीर्थी पडल्यावर मी युद्धामध्ये. ध्यानी ठेवा आम्हा म्हणतो मृत्यूनंतर. धारातीर्थी पडल्यावर मी युद्धामध्ये. ध्यानी ठेवा आम्हा म्हणतो मृत्यूनंतर. शेवटी की संधी आहे बिलगून घे आताच मजला. संधी आहे बिलगून घे आताच मजला. कुठे मिठीला अर्थ राहतो मृत्यूनंतर. प्रमिला काकू म्हणून माझं नाव प्रमिला कुलकर्णी. तर मी तुमच्यासमोर 3 कविता सादर करणार वेगवेगळ्या विषयावरच्या. जरा शांत ह्याच्याने जर ऐकून घेतलं तुम्हाला त्रास होईल पण सॉरी. पहिले आहे कविता काही सुचेना. कौरवांनी चीरहरण केले पांचालीचे. कौरवांनी चीरहरण केले पांचालीचे. भर दरबारात पराक्रमी पांडव शांत. भर दरबारात पराक्रमी पांडव शांत. धमन्या फुगल्या शीर तडके मस्तकात. वाव नव्हता पराक्रमा थंड पडले हात. आज घडीला चीरहरणासह शीलहरण. आज घडीला चीरहरणासह शीलहरण. रोज वार्ता झळके वर्तमानपत्रात. फक्त मुखे गरजती अन्यायाविरुद्ध. फक्त मुखे गरजती अन्यायाविरुद्ध. सामना करण्याची कुणात नसे कुवत. सभ्यतेचा बुरखा घालून. सभ्यतेचा बुरखा घालून घावकरी उमलत्या कळीला कुस्करून टाकी. नात्याचा घरबंद पुन्हा राहिला नाही. सारेच वासनानंद आय हो बेरकी. रक्ताच्या नात्यासह डागाळती. बेशरम नीचपणाची सीमा झाली. कुविचाराचे धनी आहेत सारे. कुविचाराचे धनी आहेत सारे. वासनावादी नीतिमत्ता की जाळली. कुठे नाही सुरक्षितता नारीला. असूनही अबला वेळे पुढे होते अबला. तिने किती पदका जिंकू काही कशातही जाऊ द्या. कुणी ताकंदात मी रौप्य पदक घेतलं सुवर्ण पदक घेतलं पण जेव्हा तिथे वेळ येते तेव्हा हे सगळं जागेवरती थंड राहतं. वेळ असूनही सबला वेळे पुढे होती अबला. मोठमोठी भाषणे देती सभा घेती. वासने पुढे झुकला बघताच बाला. असा कसा हो हा समाज उद्धारक होती. जो नच होई कधीच शील रक्षक. दुःशासने केले फक्त चीरहरण. आजचा दुःशासन शील भक्षक. काय म्हणावे या व्यवस्थेला
माता भगिनी बळी पडती. वासनांधाच्या या अत्याचाराला कुणीच नाही देत हो आज शाश्वती. समाज प्रबोधन हो आहे फक्त नावाला, अत्याचारीस घालती पाठीला. पीडिताच्या नावे बोवाटा करती, सवेच्या बुरे टांगती वेशीला. ह्या पहिल्या कवितेबद्दल धन्यवाद. दुसरी आहे आजकाल सगळीकडे आंदोलनाचं पेव उठले, सगळीकडे ते हा उठतो जो तो उठतो आणि आंदोलन करतो. आज त्यातल्या त्यात मधलं जे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन जास्त पिटलं हे झालं तर वाढलं होतं, त्यावेळेला माझ्या मैत्रिणीच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच मला ही कविता सुचली. का देशी तू जीव स्वतःचा तू, का देशी जीव स्वतःचा तू, कुणास किंमत असे त्याची. तव काळजी फक्त ती माये बापाला. जीव देण्याने हृदय फाटती त्यांची. नाव जरी देशी तू आंदोलनाचे, नाव जरी देशी तू आंदोलनाचे, आत्महत्येचे खरे कारण ते तुझंच सारे. तू जाता 2 दिवस नाव घेतील सारे, तू जाता 2 दिवस नाव घेतील सारे. तू जीव देता माये बापाचे काळीज हे लावे. अपयशाविरुद्ध लढण्याची करी तयारी, पण जगासमोर तू स्वतःला सिद्ध करी. तर म्हणून जन्म मिळे हा एकदाच विश्वात, ना उमेद होता करी लक्षाची तयारी. नको माये बापा जिथे पणी जाळू, तू जाशी पर माय बापा हताश होई. हाडाची काळे करीत त्यांनी तुझला मोठे करी, होऊन अर्जुन अपयशाची करी लढाई. अपयशांतमा मागे यश रवी होई उदित, विश्व वाट पाहे तव यश सोपानाची. न हो गर्भगळीत परिस्थिती समोर, शीघ्र चढशील शिखरी नाव घेता यशाची. आणि आता ही तिसरी आहे ऋणाई. सगळेजण कर्जाने आत्महत्या करतील, सगळेजण ऋण घेऊन हे करतात, पण ही जी ऋणाई कविता आहे ती एका ह्याच्यावर चालत. कितीही वेळा ऋण फेडले तरी, कितीही वेळा ऋण फेडले तरी, ऋणाईत असे मी अंतापर्यंत. ऋण मजुरी तुझे असे कायम, जीवन जगण्या देत साह्याचे हात. दावले मज बाह्य जगाचे रंग, कैसे रंगावे देत ज्ञान. शिक्षा दिली जाण ठेवण्याची, अपकाराची फेड उपकारा करून. भक्षका ठेचून रक्षण करी, अरुणाईत मी सदोदित आहे बघ. तुझं जाणण्याचा होत यमदूत, तरीही नाही ही संपे ऋणाची रीग. ऋणाईत मी तुम्हा सर्व मातांचा, एक माता माझी जननी असे, एक माता माझी पालन करती. एक माता सदैव हृदय दैवत राहे, अशा या 3 माताचा मी संतान आहे. एक माता पंचतत्वात विलीन होई, अन्य 2 माता मज सांभाळी. अनाथ असल्याची ओळख नचदी, ह्या त्रिमाताची ऋण फेडताना मज कधी कष्ट नच होई. कितीही ऋण फेडले तरी व्याजा सर्व ऋण राही डोई. धन्यवाद. खूप सुंदर. एक सूचना आहे की सर्व कवी कवयित्री मित्रमैत्रिणी विनंती आहे की आपली एकच रचना सादर करावी आणि प्रस्तावना न देता सादर करावी. यानंतर मी अभिजित तांगडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी. ओमकार जाधव, श्री विठ्ठल दामोदर खंडागळे, तृप्ती बल्लारे यांना विनंती करतो त्यांनी त्यांची रचना सादर करावी. प्रस्तावना न देता, माझी रचना नाहीये, गुरु ठाकूर यांची रचना आहे फक्त. असे जगावे.
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठमकावून सांगावे आता ये बेहत्तर. संकटासही ठमकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना. करून जावे असेही काही दुनिया जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. करून जावे असेही काही दुनिया जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. मराठी गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान मॅडम. यानंतर मी रितेश देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी. आता तुम्ही हसले त्याच्यातून तुम्हाला समजलंच असेल की तुम्ही जो विचार करता तो रितेश देशमुख मी नाहीये, तो ऍक्टर आहे आणि रायटर, फक्त फरक एवढा आहे. तर मी माझी रचना सादर करतो. भेट आपली कशी झाली होती. भेट आपली कशी झाली होती कोणाला सांगितलं तर विश्वास बसेल का. भेट आपली कशी झाली होती कोणाला सांगितलं तर विश्वास बसेल का. सहज म्हणून केला होता मेसेज. सहज म्हणून केला होता मेसेज. एवढी खास होशील कोणाला वाटलं होतं का. एवढी खास होशील कोणाला वाटलं होतं का. आठवतो तो दिवस. आठवतो तो दिवस कोणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. आठवतो तो दिवस कोणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. सहज म्हणून केला होता कॉल. सहज म्हणून केला होता कॉल. तुझा सुंदर आवाज ऐकायचा होता. तुझा सुंदर आवाज ऐकायचा होता. कैद करून ठेवलंस तू मला त्या आवाजामध्ये. कैद करून ठेवलंस तू मला त्या आवाजामध्ये. सुटका आता मलाही नकोय. सुटका आता मलाही नकोय. संवाद तुझा हवा आहे. माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये फक्त तुझं नाव लिहायचे. माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये फक्त तुझं नाव लिहायचे आहे. आणि जाता जाता एक बोलायचे, मी रामाचा भक्त. मी रामाचा भक्त, तू सीतेची दिवाणी. दोघं मिळून पूर्ण करू ही प्रेम कहाणी. धन्यवाद. मी डॉक्टर शिल्पा जोशी, संगणक विभाग, अभियांत्रिकी, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय. तुमच्यासमोर आज माझी स्वयंरचित कविता सादर करते. लहान तालबद्ध बोध देणाऱ्या मराठी म्हणींची कविता. मराठी म्हणींची निर्मिती देती विशिष्ट स्वभावाची प्रचिती. मराठी म्हणींची निर्मिती देती विशिष्ट स्वभावाची प्रचिती. आपलपोट्या माणसाचा असतो आधी पोटोबा मग विठोबा. आपमतलबी माणूस काढतो आळत्या बिळावर नागोबा. अति कर्तृत्ववानाचे सोंग आणणाऱ्याची क्षमता. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. सर्वस्वी जबाबदाऱ्या पेलणाऱ्याची मानसिकता. एका खांबावर द्वारका. भरमसाठ बोलणाऱ्याची गत. उचलली जीभ लावली टाळ्याला. अपमान सतत सहन करणाऱ्याचे मत. एक कोल्हा 17 ठिकाणी झाला. आळशी प्रवृत्ती दर्शवली जाई. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. अति लबाडपणा म्हटला जाई.
अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास. स्वीकारी वृत्तीने जगणारा, आलिया भोगाशी असावे सादर. संकटकाळी मदत देणारा, बुडत्याला काठीचा आधार. असमर्थ माणसाची संगत जणू आंधळ्या बहिर यांची गाठ. पापी माणसाची दोस्ती जणू असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. सामर्थ्यशाली मिरगतराई, आपला हात जगन्नाथ. गरजवंताची स्थिती ओळखावी, अंगाले सुटली खास, हाताला नाही लाज. लुटारू प्रवृत्ती म्हणजे आंधळ तळतं कुत्रं पीठ खातं. अडचणीने घेरलेला माणूस म्हणतो, अडली गाय फटके खाय. बुद्धिमानाची अडचणीत गत होते, अडला हरी गाढवाचे पाय धरी. एकाच्या बळीची ताकद असते, गाव करी ते राव न करी. दुसऱ्यावर ढकलणारा म्हणतो, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. तर उधळपट्टी करणारा म्हणतो, 80 तेथे 85. लपवून करणाऱ्याची गत भारी, अंधारात केले पण उजेडात आले. अतिरेक करणाऱ्यांचे वर्णन करी, अति झाले आणि हसू आले. चुकी लपवणारा वागत राही, अवचित पडेनी दंडवत घडे. कर्ज करणारे भोगत राही, अंगावरचे लेणे जन्मभर देणे. दुसऱ्यावर ढकलणाऱ्याची वृत्ती, अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे. भाग्यवान असण्याची प्रचिती, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. हात पसरवणाऱ्याचे तत्व, अन्नछत्री जेवणेवर मिळपूट मागणे. नाशवंताचे व्यक्तिमत्व, अति खाणे मसनात जाणे. मूळ स्वभावाचे कारण, कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे. अडचणीत भर पाडणाऱ्याचे आचरण, घरचे झाले थोडे व्याहाने धाडले गोडे. दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठत्वाची दर्शवणूक, आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे. खरेपणा प्रगट करणाऱ्याची वागणूक, दुरून डोंगर साजरे. काम चुकारी वृत्तीचे दर्शन, खायला काळ गुळीला बार. मोठेपणात दोष असणाऱ्याचे प्रावर्तन, दिव्याखाली अंधार. जीवन जगण्याचे मूल्यांकन देई, शीतावरून भाताची शिक्षा. जीवन जगण्याचे मूल्यांकन देई, शीतावरून भाताची परीक्षा. छोटी चूक शिकवून जाई, काकडीची चोरी फाशीची शिक्षा. जाता जाता एवढाच मंत्र, अंथरून पाहून पाय पसरावे. सुखी जीवनाचे तंत्र, ऐकावे करा जनाचे, करावे मनाचे. असा दाखविला करुणी मराठी भाषेचा साज शृंगार. सहजरित्या घालुनी तालबद्ध मराठी म्हणींचा हार. असा दाखविला करुणी मराठी भाषेचा साज शृंगार. सहजरित्या घालुनी तालबद्ध मराठी म्हणींचा हार. धन्यवाद. आता खऱ्या अर्थाने वाटतंय की मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात झाली. म्हणीतून कविता सादर केली, खूप छान मॅडम. यानंतर मी रोहिणी बिजवानी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे रचना सादर करावी. सर्वांना माझा नमस्कार. पवन आणि अंकिता यांनी कॉल केल्यामुळे आज मी आले. माझा हा कॉलेजचा पहिलाच प्रोग्राम आहे. मी MA फर्स्ट इयर मराठीचे विद्यार्थी आहे. मी थोडे जीवनावर काही कविता सादर करणार आहे. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसवून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचे पहाड चढून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं,
डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून बघ, थोडं खेळून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, घरटं बांधणं सोपं असतं, थोडं मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना झेलून बघ, दोन्हीतल्या वेदना झेलून बघ. जीणं मरणं एक कोडं असतं, जीणं मरणं एक कोडं असतं, जाता जाता एवढं सोडवून बघ. आणि हीच खरी सत्य जीवनाची परिस्थिती आहे. जगणं मरणं आपल्या हातचं नाही आहे, पण जन्माला आल्यावर थोडंसं चांगले कार्य करणं हे नक्कीच आपल्या हातचं आहे. मला इथं बोलण्याची 2 शब्द संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे आणि मराठी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप सुंदर मॅडम. यानंतर मी डॉक्टर सविता सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी. नमस्ते, मी डॉक्टर सविता भीमराव सोनवणे. आज या ठिकाणी मराठी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी एक स्वतः स्वरचित केलेली एक छोटीशी कविता आहे. आई. आई आई हा एक शब्द आहे, आई हा एक शब्द आहे, तो एक अनमोल रत्न आहे. आई हा एक शब्द आहे, तो एक अनमोल रत्न आहे. नाव आई एक नाव आहे, आई एक नाव आहे, घरातल्या घरात गाजलेलं एक गाव आहे. आई एक नाव आहे, घरातल्या घरात गाजलेलं एक गाव आहे. भोळी आपली आई, भोळी आपली आई, रडते हो ठाई ठाई, रोज जाळे स्वतःच्या मनाला, अंगाई गाऊन झोपे हो आम्हाला. भोळी आपली आई, रडते हो ठाई ठाई, रोज जाळे स्वतःच्या मनाला, अंगाई गाऊन झोपे हो आम्हाला. तिला कष्ट देऊ नका हो, तिला कष्ट देऊ नका हो, आपली आई सुखी ठेवा हो, आपली आई सुखी ठेवा हो. आज जागतिक महिला दिन आता जवळ झालाय, त्यावर एक छोटीशी चारोळी केली होती, 2च लाईनची आहे. जे आजकाल स्त्रियांवरती अत्याचार होत आहे, त्यावेळेस मी ती कविता केली होती. तर चारोळी अशी आहे. विद्या पूनम, त्यावेळेच्या रिलीज होत्या. विद्या पूनम अमृताचे, विद्या पूनम अमृताचे, जीव घेता रस्त्यावरती, विद्या पूनम अमृताचे, जीव घेता रस्त्यावरती. त्यांची आठवण येते फक्त जागतिक महिला दिनावरतीच. म्हणजे आजकाल ज्या महिलांवरती अत्याचार होत आहे त्याची आपण जास्त काही कदर घेत नाही, फक्त त्यांना आपण ज्यावेळेस महिला दिन येतो त्यावेळेस त्यांची आठवण येते, त्यावर केली होती मी. धन्यवाद. नमस्कार गुरुवर्य, माझं नाव शिवम आणि ह्या आधी कधी तर कविता अशी सादर केली नाही, त्यामुळे काय चुकलं तर माफी असावी. एक छोटीशी कविता आहे आणि कवितेचा विषय असा आहे. जेव्हा ती समोर येते, तू समोर येता स्पर्श असा होतो जीवा, हृदय धावते वेगे, श्वास गंधाळतो जरा. तू समोर येता नजर अशी खेळते, हरवलेला मला मीच मग सापडतो. तू समोर येता नशा अशी चढते, रात राणी ती दिवसा फुलली वाटते. तू समोर येता स्तब्ध होतो धरा, शांत होतो वारा आणि तो सागर किनारा. तुझे समोर नसणे गौण नाही मुळे, कस्तुरीचे मोल मृगा कळते कार्य कधी. धन्यवाद. खूप छान आला. कवितेला दादीची गरज नसते, पण दाद मिळाली तर छान असतो. मागच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की थोडीशी आपल्या नवकवींना थोडी प्रेरणा प्रोत्साहन द्यावं. यानंतर मी डॉक्टर निलेश बनसोड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी निलेश बनसोड. 2 दिवसाअगोदर सरांनी सांगितलं एक कविता करायची आहे. खरंच डोक्यात काही नव्हतं, पण वाटलं काहीतरी 2 शब्द करायला पाहिजे, कारण ती मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. तर मराठीसाठी 2-4 ओळी लिहिल्या. कृपया हे मराठी भाषेमध्ये काही अलंकारांचा पण वापर केलेला आहे. तुम्हाला जसं कडवं येईल तसं मी त्याबद्दल सांगेन. मराठी भाषा स्वरांच्या सुरेल ताऱ्यांवरी, स्वरांच्या सुरेल ताऱ्यांवरी व्यंजनाचे गोड झणकार, स्वरांच्या सुरेल ताऱ्यावरी व्यंजनाचे गोड झणकार, माय मराठीचं माधुर्य मधुर भावनाची गंधसार, मधु शब्दांची मखमली रांग,
आता हे एक अनुप्रास अलंकाराचा वापर केलेला आहे चारोळीमध्ये. मधु शब्दांची मखमली रांग, मिठास मातीची बोली भाषा, माय मराठीची मृद गाणं, मृगजळासारखी तिची आशा. सागरासारखी अथांग गोडी. आता यामध्ये उपमाचा अलंकार वापरलेला आहे. सागरासारखी अथांग गोडी, फुलासारखी मंद सुगंध, सूर्यकिरणासारखी तेजस्वी, अग्नीसारखी उष्ण. ही भाषा म्हणजे भावना. आता यामध्ये रूपक अलंकाराचा वापर केलेला आहे. ही भाषा म्हणजे भावना, मातीची ममतेची कहाणी, कवितेची कारुण्य गाथा, आनंदाची स्वप्नाची राणी. स्वरांच्या सागरात बुडून व्यंजनांच्या लहरीवर तरुण, स्वरांच्या सागरात बुडून व्यंजनांच्या लहरीवर तरुण, माझ्या मराठीला वंदन करतो, माझ्या मराठीला वंदन करतो हृदयाच्या गाभाऱ्यातून. पुन्हा पुन्हा गातो, माय मराठी माझी मराठी, माय मराठी माझी मराठी. धन्यवाद. ही माझी कविता होती. अजून एक छोटंसं अनंत राऊत यांची कविता म्हणण्याची इच्छा आहे. जर पवन सरांनी विनंती आहे की मी जास्त नाही 3च कडवे गाईल, जास्त मोठं नाही गाणार. ती खूप मला एकदम मनाला भावून गेलेली कविता अशी आहे. जीव कासा वीस झाला, जीव कासा वीस झाला, श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी. श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला. बघा कवीने किती छान लिहिलेलं आहे. का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बसधडा मैत्रीचा वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र चाटते गाय होऊन म्हणा. बघा कल्पना कवीची. मित्र चाटते गाय होऊन म्हणा, जा बिलक तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये आरशासारखा. आता एक खूप महत्वाचं कडवं आहे. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा. आरशासारखा बस एक मित्र असला पाहिजे, आरशासारखा बस एक मित्र असला पाहिजे. जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे. अंतराळी एकटा तो राहू तो ईश्वर असा, गुप्त एखादा तरी मित्र असला पाहिजे, गुप्त एखादा तरी मित्र असला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद पवन. खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिनाच्या या निमित्ताने आमचे सर्व जयनिशीचे विद्यार्थी या कवी संमेलनासाठी, भाषिक परिवर्तनासाठी इथं उपस्थित राहिले. तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डाके सर मन लावून सर्वांच्या कविता ऐकत आहेत. आमच्या कुलकर्णी आजीबाई की वय एवढं असतानाही कवितेला एवढं वाहून त्यांनी घेतलेलं आहे की जिथं कवी संमेलन आहे तिथं ते जातात. म्हणजे कवितेची किती प्रेरणा आहे त्यांना, कवितेसाठी जगणारं व्यक्तिमत्व. म्हणून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. मी पहिल्यांदा माझी नवीन लिहिलेली कविता डाके सर सोबत शेअर करतो, सादर करतो. कविता ग्रामीण आहे. सर्वांनी आईचं बापाचं दुःख मानलं, परंतु कृषी संस्कृतीला जो वृषभ आहे, जो बैल संस्कृती आपण म्हणतो, त्या संदर्भामध्ये मी लिहिलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे पोळा.
श्रावणाची आमोशा सण पोळ्याचा दिवस. श्रावणाची आमोशा सण पोळ्याचा दिवस. काय सांगू तुम्हाला नटायचे कोण हौस. वस्त्र जरी अंगावर नवी रेशमी घातले. वस्त्र जरी अंगावर नवी रेशमी घातले. कोण पाही तयाखाली किती आसूड वळिले. थाटामध्ये मालकीनं देई पोळी पुरणाची. थाटामध्ये मालकीनं देई पोळी पुरणाची. त्या पोळीमध्ये दिसे भूक भेसूर होत्याची. किती गाड्याने ओढिल्या. किती गाड्याने ओढिल्या. किती शेते मी नांगरली. रात्रंदिन राबुनी उभी जमीन पेरली. मग आमूच्या पदरी पुढे काय त्याचे फळ. मग आमूच्या पदरी पुढे काय त्याचे फळ. वरी रेशमाची झुल खाली कोरड्याचे फळ. कुठे माऊली ती माझी. कुठे माऊली ती माझी. जिने काशीस पाजले. भरलेले सारे अंग माझ्या जिभेनं चाटले. कुठे माऊली ती माझी. जिने काशीशी पाजले. भरलेले सारे अंग माझे जिभेनं चाटले. नको कशाचा सोहळा. नको पूर्णाची पोळी. नको कशाचा सोहळा. नको पूर्णाची पोळी. फक्त प्रेमानं गोंजारा तोच हो आमचा पोळा. फक्त प्रेमानं गोंजारा तोच हो आमचा पोळा. सुंदर सर. यानंतर मी अनुज उकरडे याला विनंती करतो त्याने त्याची रचना सादर करावी. नमस्कार, माझे नाव अनुज उकरडे आणि मी ह्या पहिले कधी कविता असं समोर येऊन म्हटलेली नाही. माझे स्वर किंवा शब्द काही चुकले तर मला माफ करावे त्या गोष्टीवर. माझी कविता जी आहे ती आयुष्यावरती आहे. कवितेचं नाव आहे पतंग. आयुष्य असावे पतंगासारखे. आयुष्य असावे पतंगासारखे. उंच उंच भरारी घेऊन उडत जावे. मूळ पक्के पण पाश नको. मूळ पक्के पण पाश नको. सततची भीड भीती नको. सततची भीड भीती नको. प्रत्येक क्षणाचा मनसोक्त स्वाद घ्यावा. प्रत्येक क्षणाचा मनसोक्त स्वाद घ्यावा. आयुष्याच्या कॅनव्हासवर इंद्रधनुष्य रंगावा. फुलपाखरू पक्षी त्यांचे सोबती. तशीच नाती तशीच गोडी आपल्या मैत्री. कितीपेक्षा कसे जगले हे महत्वाचे. कितीपेक्षा किती जगले हे महत्वाचे. आपले काय स्पेशल हे शोधायचे. आपणच आपला मांजा चक्री होऊन. आपणच आपला मांजा चक्री होऊन पूर्ण करू स्वप्न जे आहेत गुप्त ह्या मनी. पूर्ण करू स्वप्न जे आहे ते ह्या गुप्त मनी. धन्यवाद. कविता कधी समोरून म्हणला जाईल नसतात तरी खूप छान सादरीकरण केलंस. यानंतर मी डॉक्टर रावसाहेब कळसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी. सर्वप्रथम मी डॉक्टर मारुती गायकवाड सरांचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मला काल अनुमती दिली होती एक कविता सादर करायला जो मी या संबंधितही नाही, महाविद्यालयाचा नाही, एक नागरिक आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नकोशी. नकोशी कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. पुष्कळानं असते मी नकोशी. का नाही वाटत मी असोशी. नाही उमजत काहीच म्हणा. कसे पटवून सांगू कुणा. नाना भूमिका मी निभावते. विवेक बुद्धीने कार्य करते. पण असते मी नकोशी. का नाही वाटत मी असोशी. मातेच्या उदरी स्थित मी होते. क्षणापासून त्या संयम राखते. परिवाराचे प्रेम अखंड जपते. लहान यांना मनस्वी जोपासते. तरीही असते मी नकोशी. का नाही वाटत मी असोशी. घरकाम निष्ठेने मी करते. हवे नको सर्वांचे पाहते. शाळेतही तत्परतेने वागते. अभ्यासात अग्रभागी असते. तरीही का असते मी नकोशी. का नाही वाटत मी असोशी. स्पर्धेच्या युगात पुढे असते. प्रत्येक उपक्रमात भाग घेते. जिद्दीने पारितोषिके जिंकते.
जाणीवेने प्रयत्नशील असते, तरी पण असते मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. सगळीकडे आघाडीवर असते, क्षेत्रात कोणत्याही मागे नसते. गर्भात खेळले जाते जीवाशी, का खुडली जाते जीवानिशी. ना कळे का असते मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. आज कन्या उद्या राजकन्या, परवा होणार असते मी राजमाता. क्षणाची पत्नी चिरकाल माता, नाकारता न येई सत्यता. तरीही असते मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. पिढ्यानपिढ्या अन्याय सोसले, अनेक कायदे तयार झाले. पाळताना पळवाटा निघाल्या, वेदना समस्या वाढत गेल्या. गुंता वाढून राहिली मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. खायचे दात तुमचे वेगळे, दाखवायचे असती निराळे. एवढे कठोर तुम्ही का असे, जीवाचा आकांत का न दिसे. कळेना का असते मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. कळवळा का न येतो तुम्हाला, अडगळीत टाकून देताना मला. काळजाचा तुकडा न मी तुमच्या, अलग का करता हृदयाच्या. समजेना का असते मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. कठीण समयी पुढेच असते, वेड्यागत धावत मी राहते. माहेरी सासरी व्यस्तच असते, मजविन कुणाचे पान न हलते. तरी का असते मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. मुलांची खरी शिक्षिका माता, राहते मात्र कायम दुर्लक्षिता. परी जगते निस्वार्थ बुद्धीने, जरी नशिबी दुय्यम जिने. तरीही सकला मी नकुशी, का नाही वाटत मी असुशी. मजविन दुनिया चालेल, संसाराची वेल फुलेल. वेलीवर फुले येतील, मधुर फळे लागतील. विचार करा ठरेल मी हवीशी, सदैव वाटेल मी असुशी. माता पिता खातात खस्ता, वृद्धावस्था माझी आस्था. न्याय नियतीचा प्रमाण मानूया, कन्या पुत्र भेद विसरूया. कोण मानेल मग नकुशी, वाटत राहील मी असुशी. विनम्रतेने घालते साकडे, या उपर अंकुश नियतीकडे. अतिरेक विघ्न ठरेल वर्तनाचे, निर्बंध आवश्यक मनाचे. समजू नका मज नकुशी, शेवटी खेळ येईल अंगाशी. धन्यवाद सर. यानंतर मी आमच्या प्राध्यापिका डॉक्टर रिहाना सय्यद मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना सादर करावी आणि अशी एक इच्छा पण व्यक्त करतो की दुसरी रचना त्यांनी गाऊन घ्यावी. मराठीत नाही गाता येणार. नमस्कार सगळ्यांना. मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छान वाटते सगळ्यांना बघून. मागच्या वर्षी याच वेळेत मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर सरांचे जी आता थीम होती त्याच्याशी निगडीतच माझी एक पोएम होती मागच्या वर्षी. त्याच्यासाठी मला सत्कार पण झाला होता माझा, पण त्याआधी मी एक मला असं वाटतं ती सेम होऊन जाईल म्हणून प्रेम ही कविता घेते मी. प्रेम. शब्दांच्या या गुंतीच्या जाळ्यात निशब्दते प्रेम असते. शब्दांच्या या गुंतीच्या जाळ्यात निशब्दते प्रेम असते. कोणी असण्याने नाहीत तर आठवणीत ते प्रेम दिसते. मंद झुळुकती वाऱ्याची काहीतरी सांगून जाते. डोळे बंद करता क्षणी प्रतिमा ती सुखद क्षण देऊन जाते. हवा हवा असाच हवा असतो, डोळ्यात साठवण करून जातो. मागे पडलेल्या क्षणांना हळूच कवेत घेऊन येतो. वाटते असेच आठवणीत राहावे, आठवणीतून ते जग पहावे. मी हसावे त्यास कळावे, त्या जगातून मी त्यास दिसावे. सोबतीने जगणे नसले तरी जगण्याला त्यांचा अर्थ असावा. अर्थाचे सार्थक करताना मात्र स्वार्थ कधीही त्यांना नसावा. धन्यवाद. शायरी वगैरे करायची सवय आहे.
एक अंगीकृत केलेली आहे या गोष्टी की दररोज काहीतरी लिहिल्याशिवाय मी झोपत नाही. आणि सरांचं म्हणणं असं आहे की आज एक गझल होऊ जाऊ दे. तर मला असं वाटतं आता यांच्या शब्दाला मान राखून मला ती गझल घ्यावी लागेल. त्या दिवशी सर तुम्ही मिस केली ती गझल घेते मी, जी नवीन आहे माझ्या स्टुडंटसाठी पण सगळ्यांसाठी, सगळे माझ्यासाठी बसलेत आज. तरन्नुम में गा रहे हम, तरन्नुम में बोल रहे हैं. हमारी तमन्ना रे चाहत भी तुम हो, कभी हमको अपना बना कर तो देखो. शिकायत करेंगे ना तुमसे कभी भी, हमें दिल पर लिख कर मिटा कर तो देखो. तुम्हारी अदाओं के जितने भी रंग हैं, कि हर रंग रंगने को तैयार हम हैं. संभलते कहाँ है संभाले दिलो जान, मिटा दो कि मिटने को तैयार हम हैं. लगाते हो सीने से पत्थर दिलों को, हमें भी कभी आजमा कर तो देखो. शिकायत करेंगे ना तुमसे कभी भी, हमें दिल पे लिख कर मिटा कर तो देखो. मेरे चश्मे तर में है बसेरा तुम्हारा, कि जैसे हो पानी में कोई शिकारा. मैं जब जब भी करती हूँ बंद अपनी आँखें, कि आता है ख्वाबों में चेहरा तुम्हारा. मुझे है यकीन मान जाओगे तुम भी, कभी मुझसे नजरें मिला कर तो देखो. शिकायत करेंगे ना तुमसे कभी भी, हमें लिख दिल पर मिटा कर तो देखो. बहुत शुक्रिया. मराठी भाषा गौरव दिन आहे, पण मला असं वाटतं लँग्वेजच्या कुठे पण आपल्याला मर्यादा नसाव्यात. आपल्या ज्येष्ठांनी पण आता हेच सांगितलं, जी भाषा आपल्याला येते तिची जपवणूक करा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर मी गौरी पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. नमस्कार, मी गौरी अनिरुद्ध पाटील. नुकतेच माझे आजोबा ज्येष्ठ साहित्यिक राराम बोराडे यांचे निधन झाले. त्यांच्यावर मी एक कविता केली आहे आणि ही कविता आजच्या दिवशी मी त्यांना अर्पण करू इच्छिते. ज्ञानाचा सागर आजोबा, मायेचा पाझर आजोबा, शब्दांचे भंडार आजोबा, संस्काराची शिदोरी आजोबा, मार्गदर्शनाचा दिवा आजोबा, अनुभवाचा ठेवा आजोबा, प्रेमाचा वर्षाव आजोबा, कथा कादंबरी नाटक यांचा अनमोल ठेवा आजोबा, प्रेरणेचे स्थान आजोबा, सोनेरी लेखणी आजोबा, पुरस्कारांचा महामेरू आजोबा, साहित्यातील पंढरीचा पांडुरंग आजोबा, घर शिवारच्या कणाकणामध्ये आजोबा, आमच्या सर्वांच्या मनामनामध्ये आजोबा. खूप छान मॅडम, खूप खूप धन्यवाद. कोणी कवित्री राहिले आहेत का? घेऊ शकतो. देते का? अंकिता शिंदे कविता सादर करावी. मी अंकिता शिंदे, MA मराठी. आज आम्ही परतेच्या वाटेवर, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा माझ्या मनावरचं ओझं जास्त झालं.
पळ पिढून हृदयानं मला आज प्रत्यक्षात कळालं. जाता जाता आई बोलली मला, जाता जाता आई बोलली मला, बाळा मन कठोर कर. पण बोलत होतं डोळे तिचे वेगळेच थरथरणारे स्वर. म्हणतात बापाचं काळीच दगड असतं, म्हणतात बापाचं काळीच दगड असतं. आज त्याच्याही डोळ्यात तारलेलं हलकसं पाणी तारलेलं होतं. बघितलं त्याला आज माझा देव हरवलेलं होतं. स्वप्नाच्या गाठोड्याची गाठ काही केल्या सुटेना, स्वप्नाची गाठ काही केल्या सुटेना, अपेक्षाची वाट आता पुढे चालू वाटेना. निखळलेल्या तारा आता तेज राहिलं नाही, निखळलेल्या तारा आज तेज राहिलं नाही. प्रत्यक्षात जळत असलं तरी आज त्याचं जळणं कळालं नाही. जबाबदारीचं ओझं माझ्या पाठीवर, आज मी परतेच्या वाटेवर. धन्यवाद. खूप खूप छान अंकिता. नाही म्हणता आमच्या विभागातले सगळेच विद्यार्थी कवी निघायला लागले. यानंतर मी माझे एक प्रश्न सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे अज्ञात. की कुठून आला कुठे चालला जाणत नाही चालत आहे, कुठून आला कुठे चालला जाणत नाही चालत आहे. पुन्हा पुन्हा तो जन्म घेऊन सुख दुःखाला भोगत आहे. कधी दाटतो मनी उमाळा, कधी कोरडी रिक्त भावना, कधी दाटतो मनी उमाळा, कधी कोरडी रिक्त भावना. रोज रोज मुखवटे धारण करून व्यवहारी जो वागत आहे. जात पात आणि धर्मरूढी हे दांभिकतेचे खेळ खरोखर, जात पात आणि धर्मरूढी हे दांभिकतेचे खेळ खरोखर. मनात काही काळे बेरे गोड गोड तो बोलत आहे. साखरेत घोळले कितीही, साखरेत घोळले कितीही कडू कारले कडूच आहेत. साखरेत घोळले कितीही कडू कारले कडूच आहेत. आणि दूध पाजले सापाला तर गरळ विषारी ओकत आहे. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी असते. म्हणतात ना की कामापुरता मामा ताकापुरती आजी असते. कोण कोणाचे नाही इथे सारा खेळ धनाचा मांडत आहे. मते देवणी फसतो आपण, मते देवणी फसतो आपण, मधांधतेला वर्तो आहे. मते देवणी फसतो आपण, मधांधतेला वर्तो आहे. लबाड ढोंगी नेता बनून अज्ञजनांना नडतो आहे. कुंपणावरी बसून सरडा रंग बदलतो क्षणात येते, कुंपणावरी बसून सरडा रंग बदलतो क्षणात येते. आता इकडे आता तिकडे खोटी बोली बोलत आहे. कुठून आला कुठे चालला जाणत नाही चालत आहे. आणि पुन्हा पुन्हा तो जन्म घेऊन सुख दुःखाला भोगत आहे, सुख दुःखाला भोगत आहे. धन्यवाद. यानंतर मी आमचे मार्गदर्शक मारुती गायकवाड सर यांना विनंती करतो त्यांनी दुसऱ्या सत्राचा आभार प्रदर्शित करावा. धन्यवाद पवन सर. मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहपूर्ण आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. एमजेम विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास 1.5 ते 2 तासापासून हा कवितेचा जागर या ठिकाणी तुम्ही मनसोक्त पद्धतीने साजरा केलेला आहे. आमचे मार्गदर्शक डाके सर, कळशे सर, कुलकर्णी मॅडम हे तोडीचे कवी आहेत, परंतु आपल्यामध्ये बसून त्यांनी आपल्या भावना ऐकल्या. आणि डाके सरांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की प्रत्येक कवितेवर समीक्षण पद्धतीने सांगत होतं की कशा पद्धतीची कविता आहे. ते खूप वाखाणण्याजोगे आहे सर. आमच्या विभागाच्या इंग्रजीच्या लोकप्रिय प्राध्यापिका डॉक्टर रेहाना सय्यद मॅडम यांचा खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम असो तो उत्स्फूर्त पद्धतीने हिरारीनं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. एक चांगल्या पद्धतीच्या कवयित्री म्हणून या युनिव्हर्सिटीमध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. एक चांगल्या हिंदी गझल त्या करतात. उर्दू शायरी त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे असल्यामुळे तेही सादर करतात. आमच्या सविता मॅडम आहेत आणि सर्व एमएचे माझे विद्यार्थी मग काजे आशेर, निलेश बनसोडे सर आहेत की निलेश बनसोडे हा एक कवी बी आहे. आणि जे काही एमजे विद्यापीठातले विद्यार्थ्यांना सांगतो की जे काही डेकोरेशन आपल्याकडे होते ते सगळे निलेश बनसोडे सर करतात. सगळे क्रिएटिव्ह वर्क. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया.
त्याच्यानंतर सगळे आमची धनश्री मॅडम आहे, अंकिता आहे, त्याच्यानंतर छाया शिरसाट मॅडमनं खूप पद्धतीची चांगल्या पद्धतीची कविता तुमच्या समोर ठेवली. निलेश बनसोडे सरनं, आमच्या बजमाळी मॅडमनं कविता सादर केली. मित्र हो, हा कवितेचा जवळपास आपण 11 पासून आतापर्यंत 3-3:30 वाजले तरीही शांत पद्धतीनं कार्यक्रम होत आहेत. ही कुसुमाग्रज यांना खऱ्या अर्थाने आपण त्यांचा जन्मदिवस, त्यांची इच्छाच होती की कविता दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. आणि मग ही कवितेचे आपण हे करतो. कन्ना नावाची त्यांची कविता तुम्ही वाचलेलीच आहे ना, की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. की ही भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे. हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने ज्यांचं व्हिडिओ चित्रीकरण केले असे आमचे मित्र अभिजित अभिमान या ठिकाणी आहेत, काजी सर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाके सर, की कुठलाही कार्यक्रम असो, आमच्या विभागातला जो आमचा सगळ्यात प्रिय आहे तो विशाल शिवाय आमचा कार्यक्रमच यशस्वी होऊ शकत नाही. कारण प्रत्येक सर्व भिस्त आमचे विशाल जवळ आहे, कारण तो टॉप टू बॉटम आमच्या सगळ्या गोष्टी तो करतो. आमच्या विभागातलं एक सक्रिय ॲक्टिव्ह पर्सन म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो, त्याचाही आभार मानतो. आणि जे निश्चितचे सर फंक्शनल मराठी विद्यार्थी शिकत असलेले हे सर्व माझे प्रिय विद्यार्थी, कुठल्याही क्रेडिटसाठी इथं न येता मराठी भाषेवर प्रेम करणारे, छत्रपती शिवाजी महाराजाची ही भाषा आहे की ज्यांनी आपल्याला राज्यकारभार या भाषेतून शिकवला. या सर्व विद्यार्थ्यांचं, प्राध्यापकांचं, टाके सर, कळशी सरांचा एक मोठेपणा आहे की उत्स्फूर्त पद्धतीने त्यांनी कविता सादर केली. सर, आज त्यांचं काल रेकॉर्डिंग झालं आपल्या FM साठी. कुलकर्णी मॅडम आहे, सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि काही जर चुकलं असेल तर ते मराठी विभागाकडून चुकलं आहे, आणि जे काही चांगलं झालं आहे ते तुमच्यामुळे झालेलं आहे, एवढी भावना व्यक्त करतो. आणि